शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत। माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने टोटाली 2 वर्षांची शिक्षा, 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी ठोकली शिक्षा। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा। 1995 ते 97 काळात सरकारच्या मुख्यमंत्री 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचे कोकाटेंवर होता आरोप। तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी। ही राजकीय केस होती। गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे धनंजय मुंडे असतील, आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री पण आज उपलब्ध झालेलं नाही। हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले। पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे। व्हिजन न्यूज, नाजिम शेख। शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ। कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला। मुंब्र्यात राहणारा 19 वर्षीय शेख जिया हुसेन नावाच्या तरुणाने खिशातला चाकू काढून केला 3 प्रवाशांवरती हल्ला। अक्षय वाघ, हेमंत काकरिया, राजेश चांगलानी असे जखमी प्रवासीची नावे। कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये घडली घटना। धक्का लागण्यावरून प्रवाशांशी झालेल्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती। डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या। किरण उंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली GRP। दिनांक 18/2/2025 रोजी कल्याण ते दादर या सकाळी 9:47 फास्ट ट्रेनमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते। तरी यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा मुंब्रा येथील राहणारा आहे व त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायचे होते। परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेनमध्ये सांगितले की ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही। त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातून चाकू काढून 3 प्रवासी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे। तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत। औषधोपचार करून ते त्यांच्या घरी गेलेले आहेत। हा प्रकार ट्रेनमध्ये घडला आहे। हा प्रकार जो आहे हा चालू रनिंग ट्रेनमध्ये कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे। तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे। आरोपी अटक आहे। आता सध्या आरोपी जेल कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सखोल तपास सुरू आहे। व्हिजन न्यूज, नाजिम शेख। शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज, निर्भीड,
निपक्ष निस्वार्थ. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्हा न्यायालयीन सुनावणी प्रकरणावर सरकारी वकील पूनम घोडके यांच्या प्रतिक्रिया. नंबर 1 जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे, ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली. आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इल्लिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती. हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो, की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते. त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे. ही तक्रार जी आहे ती 97 सालातली होती. इवन म्हणजे त्याच्या प्रायर टू 2 इयर्स म्हणजे 95 सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती. आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते ULC डिपार्टमेंटला, त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली. ह्याच्यात जो सरकारचा पुरावा होता, ह्यांचा जो ऊस होता तो साखर कारखान्याला जात होता, त्या अनुषंगाने जे खतावणी रजिस्टर जे अकाउंट होतं मेंटेन केलं त्या अनुषंगाने आम्ही पुरावे रेकॉर्डवर आणलेले होते. तसंच त्यांच्या वडिलांच्या नावाने जे आहे शेतजमीन वगैरे होती, यांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी पण होती, त्या अनुषंगाने पण जे 7-12 उतारे आहेत, जे 6 नोंदी आहेत, ट्रान्झॅक्शन एंट्रीज आहेत, त्या पण आम्ही रेकॉर्डवर दाखल केलेल्या होत्या. म्हणजे हे दाखवण्यासाठी की ह्यांनी जे ॲफिडेविट दिलं होतं ते पण एका वकिलांच्या थ्रू केलं होतं की मी वकिली व्यवसाय करतो, माझ्याकडे कुठलंही घर नाही आहे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. आणि आफ्टर म्हणजे ड्यू एन्क्वायरी करूनच हे जे आहे पाटील ॲडिशनल कलेक्टर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केलेली होती. नाही, त्यांनी एन्क्वायरी केली होती आधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल केलेली होती. विजन न्यूज नाजीम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने राज्यभर पुकारले काम बंद आंदोलन. विविध मागण्यांसह पदोन्नती मिळावी, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे अशी प्रमुख मागणी. सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती काढावी अशी संघटनेची आग्रही भूमिका. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतरही सामान्य प्रशासनाकडून आणि संबंधित प्रशासनाकडून पावले उचलली जात नसल्याचे फेडरेशनने केले आरोप. आज राज्यभरात 24 तास कामं आंदोलन करणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळात आंदोलनाची दिशा तीव्र करण्याचा दिला इशारा. विशाल सोनार, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या काही करा. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. परिचारिका एकजुटीचा विजय असो. परिचारिका एकजुटीचा विजय असो. नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनची आज आमचा जो संप आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननी पुकारलेला आहे 24 तासाचा. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की आमचं सेवा प्रवेश नियम हा आमचा खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले प्रलंबित आहे. त्या दुरुस्ती करून पण मंत्रालयात पडलेलं आहे. तो पुढे तुम्ही सरकावं आणि पदोन्नती जे आहे ते तुम्ही प्रवेश नवीन दुरुस्तीचं वाट न बघता तर आम्हाला सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी. महत्त्वाचे म्हणजे 2007 जे शेवटचं पाठ्यनिर्देशक हे पदाची पदोन्नती झालेली आहे ती आता तुम्ही आपलं सेवा ज्येष्ठचे प्रमाणे ज्या BSc नर्सिंग झालेल्या आहे त्यांना तुम्ही हे पदोन्नती ताबडतोब मिळावी. आणि सहाय्यक अधिसेविका PHNI हे पद पण आपले सेवा ज्येष्ठतेनुसार भरावे. नंतर जे आपले 2021 जे अधिपरिचारिका पद सरळ सेवेरी पदाने भरलेलं आहे ते तुम्ही त्यांची हे परीक्षा न घेता ताबडतोब त्यांची सेवा नियमित करावी. आज 4 वर्ष झालेले आहेत.
त्यांना त्या एकाच इन्क्रिमेंटवर जे लागलेले आहेत त्याच इन्क्रिमेंटवर आज ते पगार घेत आहेत. तर आमच्या ज्या अधिपरिचारिका हे पद जे सरळ सेवेने भरतात त्यांचं तुम्ही परीक्षा न घेता त्यांची सेवा नियमित करावी. नंतर आमचे ग्रामीण रुग्णालयाची जे इंचार्जची पदं आहेत ती पुनर्जीवित करावी. अशा अनेक हे आहेत. तर आता पुढील आपले हे विशाल सुनार. मी राज्य सरचिटणीस महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन. आपण गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत. कोणत्याही विभागाचे जे प्रमोशन होतात त्याच्यासाठी सेवा प्रवेश नियम महत्त्वाचे असतात. माननीय मुख्यमंत्री यांनी 31/12/2024 रोजी 100 दिवसाचा कृती आराखडा आखलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सर्व विभागाचे जे काही पदोन्नती आहे त्या झाल्या पाहिजे. आमच्या ज्या काही परिचर्या संवर्गाच्या पदोन्नत्या आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गेल्या 18 वर्षापासून प्रलंबित आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी आपण संघटनेमार्फत बऱ्याच दिवसापासून लढा देत आहोत. आता 2021 साली सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र काढलेलं आहे. जर तुमच्याकडे सेवा प्रवेश नियम नसतील, प्रलंबित असतील किंवा त्याची प्रोसेस चालू असेल तर आपण जे काही पदोन्नतीचं GR आहे मार्गदर्शक सूचना त्याच्यानुसार पदोन्नती देऊ शकतो. तर मला तुमच्या माध्यमातून सरकारला फक्त एक विनंती करायची आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहे ते सर्व विभागांनी पाळले पाहिजे आणि आमच्या सर्व नर्सेसला तात्काळ पदोन्नती दिली पाहिजे. आपली मागणी पूर्ण न झाली आपण पुढचं नेमकं काय? आम्ही कधीही रुग्णास वेठीस धरत नाही आणि आम्ही रुग्ण आमचा केंद्रबिंदू आहे त्याप्रमाणेच आम्ही सर्व करतो. पण या सरकारने आम्हाला ही एक आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे आणि आमची मागणी शासनापर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आमचं राज्यस्तरांचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही पुढे बेमुदत संप देखील करू शकतो. व्हिजन न्यूज नाझीम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने आज नाशिक पूर्व विभागात काठेगल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील अनधिकृत बांधकामावर यशस्वीपणे कारवाई केली. ही कारवाई सकाळी 7 वाजेपासून सुरू करण्यात आली. येथील पिराला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात येत आहे. या कारवाईचा प्रारंभ येथील अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन करण्यात आला, ज्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर विभागीय अधिकारी व मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमने ही यशस्वी कारवाई केली. तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे व इतर पोलीस कर्मचारी कारवाईस्थळी उपस्थित होते. कारवाई दरम्यान काठेगल्ली परिसरात व शहरात इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. या संदर्भात अतिक्रमण कारवाईनंतर शहर एक खतीब व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याने अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी, बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता हे एकत्रितपणे सहभागी झाले, ज्यामुळे या कारवाईचे नियोजन यशस्वी झाले. यापुढेही अनधिकृत बांधकामा पडण्याची मोहीम अशीच सुरू राहील, असे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितले. सातपूर व पंचवटी विभागातील अनधिकृत अतिक्रमित शेड लवकरच पडले जाईल, असेही झगडे यांनी सांगितले. उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं, की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकं जे आहे हे लावण्यात आलेलं आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधलं चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हा 2 समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल, हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील,
तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला हवी. तुम्ही म्हणाले की पूर्ण काम महापालिकेने केले नाही, आता काय काम झाले, तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे. येऊन गेलेले होते, त्यांचं म्हणणं आहे की जो अनधिकृत बांधकाम होतं गेटचं वगैरे ते काढलेलं, परंतु आतमधलं जे होतं बांधकाम दर्गा असेल किंवा काय तर ते अधिकृत आहे असं त्यांचा दावा आहे. हे अधिकृत आहे, वॉफमधनं जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे, तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायच आहे. आणि वक्फ बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. या देशामध्ये वक्फ बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे. परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे, रात्रीच्या वेळेस देखील जाऊन आलेली आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहे. मी नागरिकांच्या तुम्ही सोबत इथे कशासाठी आला? मी नागरिकांच्या सोबतच रस्त्यावरती उतरलेली आहे. प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई सगळं बंद चालूच आहे. कारवाई पूर्णता केलेली आहे. महापालिका प्रशासनाच्या ज्या जागा आहेत नासिक के अंदर बहुत ज़्यादा माहौल ख़राब चल रहा है, उसके बारे में आपका क्या कहना है? और दरगाह के बारे में जो है दरगाहों के ताल्लुक से जो है हमारी जो दरगाह है ना, इसके जो भी पेपर है लीगल पेपर उसको ये रखा जाए कानून के दायरे में और कानून से इसकी मदद दी जाए. जो वहाँ पर जो दीवार वगैरह तोड़े उसके बारे में कुछ आप, जो अफवाह फैली है नासिक के अंदर के बहुत ज़्यादा चल रहा है, उसके बारे में क्या कहना चाहिए? नहीं, दरगाह की दीवारें तो अभी वैसी महफूज हैं और अभी हम लोग अंदर भी जाकर आए. दरगाह की जो ये है पूरी महफूज है. कुछ अनधिकृत बांधकाम था कहलाया जा रहा है कि पता चला गया, तो वही तोड़े हैं या कुछ रियल में अनधिकृत था या नहीं था? दूसरा नहीं, ऐसा कुछ नहीं. महफूज है भाई. शहर के लोगों को क्या आह्वान करना चाहते हैं? शहर के लोगों को हम यही आह्वान देंगे कि भाई हम अमान बिल्कुल कायम रखा जाए, कोई अफवाह पे बिल्कुल ध्यान न रखें. टीम विजन न्यूज नाशिक. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. चांदवड राहूत घाटात भीषण अपघात. चांदवड घाटात आज भयंकर अपघात झाला. त्यात ट्रेलरने एकाच वेळी 6 गाड्यांना धडक दिली. या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. ट्रेलरचा ब्रेक फेल या भीषण घटनेला कारणीभूत ठरला. अवघ्या काही क्षणात हा अपघात झाला. अपघातानंतर तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. अपघाताची चौकशी करण्यात येत असून संबंधित ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात कारवाई सुरू केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या दुःखद घटनेमुळे चांदवड घाटात सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे. क्या किए थे आपने, किस तरह से यहाँ पे प्रॉब्लम हुआ था? कब हुआ है ये? 10-15 मिनट हुए. 10-15 मिनट में कैसे क्या हुआ है? गाड़ी का ब्रेक ड्राइवर अकेला था, वो आगे जो कार था ना वो इसमें बचने के लिए साइड में गाड़ी निकल गई. घायल नहीं हुआ पर आपका हुआ था ना, इसमें गाड़ी सात आदमी पुलिस आदमी सब क्या हम वाले हैं, हम जल्दी आए थे मदद करने के लिए आए थे. रिपोर्टर मुजम्मिद सय्यद, नाशिक विजन न्यूज. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ.
प्रभाग क्रमांक 24 मधील प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून महाशिवरात्री निमित्ताने श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरविकास विभागाकडून दिलेल्या निधीतून आणि शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब, शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 24 मधील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर गजानन क्लास N8 सेक्टर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पार पडले. शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी प्रभागातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून निधी मिळविला आहे. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्यामुळे आणि प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 24 मध्ये अनेक विकास कामे चालू आहेत. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर N8 सेक्टरमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या 15 वर्षापासून रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या मागणीला यश मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत प्रवीण तिदमे यांचे आभार मानले. पर्यंत या सेक्टरमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये कोणी लक्ष दिलेलं नाही, परंतु आत्ता आम्हाला ही गॅरंटी होती की हे येतील आणि काम पूर्ण करून जातील आणि आम्हाला त्यांना धन्यवाद द्यायचे. भर देते की त्यांनी आमचं काम जोराने आणि मनावर घेऊन स्वच्छ व्यवस्थित करताय, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन ही वेगवेगळी करून द्यावी आम्हाला. निवेदन ते सुद्धा सिद्धेश्वर मंदिर ते औदुंबर चौक असा जो काही रस्ता होता गेल्या 15 ते 20 वर्षाची लोकांची मागणी होती. कारण आपण बघू सिडकोतील सगळे घरं जे आहेत, घरं झाले आहेत खाली आणि रस्ते झाले आहेत वरती, म्हणजे अशी भयानक परिस्थिती होती. पण आता कॉन्क्रीट रस्ता करून आपण तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत. तसंच जे काही ताईंनी किंवा बाकी भाऊंनी वगैरे सगळ्यांनी सांगितलं ड्रेनेज लाईनचा विषय, तर आपण बघू आत्तापर्यंत 2 ते 2.5 कोटीच्या लाईन या पूर्ण प्रभाग 24 मध्ये टाकून झाल्या आहेत. नवीन आपण काही आता लाईन मंजूर केलेलं आहे, त्यामध्ये मलनिस्सारांच्या जेवढ्या काही लाईन बाकी असतील ते कुठलाही प्रश्न मार्गी राहणार नाही, सगळे प्रश्न आपण मार्गी लावू. व यानंतर अजून भरपूरशा रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे उद्घाटन हे आपण लवकरच करणार आहोत. कारण आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे या सर्वांच्या सहकार्याने आत्तापर्यंत चांगला असं विकास कामं करण्यासाठी आपल्याला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. व कुठल्या प्रभागात बघू आपण काम नाही, पण आपल्या प्रभागात रोज 8 दिवसांमध्ये 2 उद्घाटनं तरी आपण करत आहोत. तर या सगळ्या नागरिकांच्या आशीर्वादामुळे हे आपल्याला शक्य झालं आहे. तर मी इथे उपस्थित सर्व माता भगिनी असतील, सर्व ज्येष्ठगण असतील, सर्व सिद्धेश्वर मित्रमंडळाचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांचे आभार मानतो व महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच परिसरातील पुंडलिक चौधरी, रवी जाधव, अनिकेत भागवत, दुर्गेश चौधरी, संतोष निकम, दिनेश कडवे, पांडुरंग कडवे, संतोष खुड्डे, योगेश जाधव, संजय पाटील, शरद जाधव, प्रवीण बनकर, शिवाजी खैरे, संकेत भागवत, मंगला क्षीरसागर, शुभम पवार, महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीम विजन न्यूज नाशिक. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी विजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत. माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने टोटली 2 वर्षांची शिक्षा, 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी ठोकली शिक्षा. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा. 1995 ते 97 काळात सरकारच्या मुख्यमंत्री 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचे कोकाटेंवर होता आरोप. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी. ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे. त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते. माझं आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती. त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे.
मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे. निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे. मी अजून वाचलेलं नाही. वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे धनंजय मुंडे असतील आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री पण आज उपलब्ध झालेलं नाही. हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही. त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंचे माझे सबमत सलोख्याचे पण निर्माण झाले. पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते. उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे. आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे. व्हिजन न्यूज नाजिम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला. मुंब्र्यात राहणारा 19 वर्षीय शेख जिया हुसेन नावाच्या तरुणाने खिशातला चाकू काढून केला 3 प्रवाशांवरती हल्ला. अक्षय वाघ, हेमंत काकरिया, राजेश चांगलानी असे जखमी प्रवासीची नावे. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये घडली घटना. धक्का लागण्यावरून प्रवाशांशी झालेल्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या. किरण उंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली, GRP. दिनांक 18/2/2025 रोजी कल्याण ते दादर या सकाळी 9:47 फास्ट ट्रेनमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. तरी यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा मुंब्रा येथील राहणारा आहे व त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायचे होते. परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेनमध्ये सांगितले की ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातून चाकू काढून 3 प्रवासी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे. तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत. औषधोपचार करून ते त्यांच्या घरी गेलेले आहेत. हा प्रकार ट्रेनमध्ये घडला आहे. हा प्रकार जो आहे हा चालू रनिंग ट्रेनमध्ये कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे. तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे. आरोपी अटक आहे. आता सध्या आरोपी जेल कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सखोल तपास सुरू आहे. व्हिजन न्यूज नाजिम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्हा न्यायालयीन सुनावणी प्रकरणावर सरकारी वकील पूनम घोडके यांच्या प्रतिक्रिया. नंबर 1 जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली. आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इल्लिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती. हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते. त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2-2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा
सोडवलेली आहे. ही तक्रार जी आहे ती 97 सालातली होती. इवन म्हणजे त्याच्या प्रायर टू 2 इयर्स म्हणजे 95 सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती. आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते ULC डिपार्टमेंटला, त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे. ह्याच्यात जो सरकारचा पुरावा होता, ह्यांचा जो ऊस होता तो साखर कारखान्याला जात होता, त्या अनुषंगाने जे खतावणी रजिस्टर जे अकाउंट होतं मेंटेन केलं त्या अनुषंगाने आम्ही पुरावे रेकॉर्डवर आणलेले होते. तसंच त्यांच्या वडिलांच्या नावाने जे आहे शेतजमीन वगैरे होती, यांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी पण होती, त्या अनुषंगाने पण जे 7/12 उतारे आहेत, जे 6च्या नोंदी आहेत, पोस्टेशन एंट्रीज आहेत, त्या पण आम्ही रेकॉर्डवर दाखल केलेल्या होत्या. म्हणजे हे दाखवण्यासाठी की ह्यांनी जे ॲफिडेव्हिट दिलं होतं ते पण एका वकिलांच्या थ्रू केलं होतं की मी वकिली व्यवसाय करतो, माझ्याकडे कुठलंही घर नाही आहे, असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. आणि आफ्टर म्हणजे ड्यू एन्क्वायरी करूनच हे जे आहे पाटील ॲडिशनल कलेक्टर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केलेली होती. नाही, त्यांनी एन्क्वायरी केली होती आधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल केलेली होती. विजन न्यूज नाजिम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने राज्यभर पुकारले काम बंद आंदोलन. विविध मागण्यांसह पदोन्नती मिळावी, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे अशी प्रमुख मागणी. सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती काढावी अशी संघटनेची आग्रही भूमिका. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतरही सामान्य प्रशासनाकडून आणि संबंधित प्रशासनाकडून पावले उचलली जात नसल्याचे फेडरेशनने केले आरोप. आज राज्यभरात 24 तास कामं आंदोलन करणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळात आंदोलनाची दिशा तीव्र करण्याचा दिला इशारा. विशाल सोनार, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. परिचारिका एकजुटीचा विजय असो. परिचारिका एकजुटीचा विजय असो. नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनची आज आमचा जो संप आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननी पुकारलेला आहे 24 तासाचा. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की आमचं सेवा प्रवेश नियम हा आमचा खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले प्रलंबित आहे. त्या दुरुस्ती करून पण मंत्रालयात पडलेलं आहे. तो पुढे तुम्ही सरकावं आणि पदोन्नती जे आहे ते तुम्ही प्रवेश नवीन दुरुस्तीचं वाट न बघता तर आम्हाला सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी. महत्त्वाचे म्हणजे 2007 जे शेवटचं पाठ्यनिर्देशित हे पदाची पदोन्नती झालेली आहे ती आता तुम्ही आपलं सेवा ज्येष्ठचे प्रमाणे ज्या BSc नर्सिंग झालेले आहे त्यांना तुम्ही हे पदोन्नती ताबडतोब मिळावी. आणि सहाय्यक अधिसेविका PHN आहे हे पद पण आपले सेवा ज्येष्ठतेनुसार भरावे. नंतर जे आपले 2021 जे अधिपरिचारिका पद सरळ सेवेरी पदाने भरलेलं आहे ते तुम्ही त्यांची हे परीक्षा न घेता ताबडतोब त्यांची सेवा नियमित करावी. आज 4 वर्ष झालेले आहेत. त्यांना त्या एकाच इन्क्रिमेंटवर जे लागलेले आहेत त्याच इन्क्रिमेंटवर आज ते पगार घेत आहेत. तर आमच्या जे अधिपरिचारिका हे पद जे सरळ सेवेने भरतात त्यांचं तुम्ही परीक्षा न घेता त्यांची सेवा नियमित करावी. नंतर आमचे ग्रामीण रुग्णालयाची जे इंचार्जची पदं आहेत ती पुनर्जीवित करावी. अशा अनेक हे आहेत. तर आता पुढील आपले हे विशाल सोनार. मी राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन. आपण गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत. कोणत्याही विभागाचे जे प्रमोशन होतात त्याच्यासाठी सेवा प्रवेश नियम महत्त्वाचे असतात. माननीय मुख्यमंत्री यांनी 31/12/2024 रोजी 100 दिवसाचा कृती आराखडा आखलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सर्व विभागाचे जे काही पदोन्नती आहे त्या झाल्या पाहिजे. आमच्या ज्या काही परिचर्या संवर्गाच्या पदोन्नत्या आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गेल्या 18 वर्षापासून प्रलंबित आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी आपण संघटनेमार्फत बऱ्याच दिवसापासून लढा देत आहोत. आता 2021 साली सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र काढलेलं आहे. जर तुमच्याकडे सेवा प्रवेश नियम नसतील, प्रलंबित असतील
किंवा त्याची प्रोसेस चालू असेल तर आपण जे काही पदोन्नतीचं GR आहे, मार्गदर्शक सूचना, त्याच्यानुसार पदोन्नती देऊ शकतो. तर मला तुमच्या माध्यमातून सरकारला फक्त एक विनंती करायची आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहे ते सर्व विभागांनी पाळले पाहिजे आणि आमच्या सर्व नर्सेसला तात्काळ पदोन्नती दिली पाहिजे. आपली मागणी पूर्ण न झाली तर आपण पुढचं नेमकं काय? आम्ही कधीही रुग्णास वेठीच धरत नाही आणि आम्ही रुग्ण आमचा केंद्रबिंदू आहे, त्याप्रमाणेच आम्ही सर्व करतो. पण या सरकारने आम्हाला ही एक आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे आणि आमची मागणी शासनापर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आमचं राज्यस्तरांचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही पुढे बेमुदत संप देखील करू शकतो. विजन न्यूज, नाझीम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी विजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने आज नाशिक पूर्व विभागात काठेगल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील अनधिकृत बांधकामावर यशस्वीपणे कारवाई केली. ही कारवाई सकाळी 7 वाजेपासून सुरू करण्यात आली. येथील पिराला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात येत आहे. या कारवाईचा प्रारंभ येथील अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन करण्यात आला, ज्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर विभागीय अधिकारी व मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमने ही यशस्वी कारवाई केली. तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे व इतर पोलीस कर्मचारी कारवाईस्थळी उपस्थित होते. कारवाई दरम्यान काटेगल्ली परिसरात व शहरात इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. या संदर्भात अतिक्रमण कारवाईनंतर शहर एक खतीब व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याने अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी, बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता हे एकत्रितपणे सहभागी झाले, ज्यामुळे या कारवाईचे नियोजन यशस्वी झाले. यापुढेही अनधिकृत बांधकामा पडण्याची मोहीम अशीच सुरू राहील, असे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितले. सातपूर व पंचवटी विभागातील अनधिकृत अतिक्रमित शेड लवकरच पडले जाईल, असेही झगडे यांनी सांगितले. उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं, की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकं जे आहे हे लावण्यात आलेलं आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हा 2 समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल, हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील, तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला. तुम्ही म्हणालात की पूर्ण काम महापालिकेने केलेले, आता काय काम झाले, तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे. येऊन गेलेले होते, त्यांचं म्हणणं आहे की जो अतिकृत बांधकाम होतं गेटचं वगैरे ते काढलेलं, परंतु आतमधलं जे होतं बांधकाम, दर्गा असेल किंवा काय, तर ते अधिकृत आहे असं त्यांचा दावा आहे. हे अधिकृत आहे, वक्फमधनं जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे, तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायच आहे. आणि वक्फ बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमणं करायची, हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. या देशामध्ये वक्फ बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे. परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे, रात्रीच्या वेळेस देखील जाऊन आलेली आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहे. मी नागरिकांच्या सोबत इथे कशासाठी आला? मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे. प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी
कारवाई पूर्णतः केलेली नाही. महापालिका प्रशासनाच्या ज्या जागा आहेत नासिक के अंदर बहुत ज़्यादा माहौल ख़राब चल रहा है, उसके बारे में आपका क्या कहना है? दरगाह के बारे में ये जो है दरगाहों के ताल्लुक से जो है हमारी जो दरगाह है ना, इसके जो भी पेपर है लीगल पेपर उसको ये रखा जाए कानून के दायरे में और कानून से इसकी मदद दी जाए. जो वहाँ पर जो दीवार वगैरह तोड़े उसके बारे में कुछ आप जो अफवाह फैली है नासिक के अंदर के बहुत ज़्यादा चल रहा है, उसके बारे में क्या कहना चाहिए? नहीं, दरगाह की दीवारें तो अभी वैसी महफूज हैं और अभी हम लोग अंदर भी जाकर आए. दरगाह की जो ये है पूरी महफूज है. कुछ अनधिकृत बांधकाम था कहलाया जा रहा है कि पता चल रहा है क्या, तो वही तोड़े हैं या कुछ रियल में अनधिकृत था या नहीं था? दूसरा नहीं, ऐसा कुछ नहीं. महफूज है भाई. मेरे शहर के लोगों को क्या आह्वान करना चाहते हैं? शहर के लोगों को हम यही आह्वान देंगे कि भाई हम अमान बिल्कुल कायम रखा जाए, कोई अफवाहों पे बिल्कुल ध्यान न रखें. टीम विजन न्यूज नाशिक. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. चांदवड राहूत घाटात भीषण अपघात. चांदवड घाटात आज भयंकर अपघात झाला. त्यात ट्रेलरने एकाच वेळी 6 गाड्यांना धडक दिली. या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाले आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. ट्रेलरचा ब्रेक फेल या भीषण घटनेला कारणीभूत ठरला. अवघ्या काही क्षणात हा अपघात झाला. अपघातानंतर तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. अपघाताची चौकशी करण्यात येत असून संबंधित ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेच्या संदर्भात कारवाई सुरू केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या दुःखद घटनेमुळे चांदवड घाटात सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे. क्या किए थे आपने, किस तरह से यहाँ पे प्रॉब्लम हुआ था? कब हुआ है ये? 10-15 मिनट हुए. 10-15 मिनट में कैसे क्या हुआ है? गाड़ी का ब्रेक ड्राइवर अकेला था, वो आगे जो कार था ना वो इसमें बचने के लिए साइड में गाड़ी निकल गई. घायल नहीं हुआ पर अपडेट हुआ था ना, इसमें ये गाड़ी सात आदमी पुलिस आदमी सब आया. क्या हम एनएचआई वाले हैं, हम जल्दी आए थे मदद करने के लिए आए थे. रिपोर्टर मुजम्मिद सय्यद, नाशिक, विजन न्यूज. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. प्रभाग क्रमांक 24 मधील प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून महाशिवरात्री निमित्ताने श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरविकास विभागाकडून दिलेल्या निधीतून आणि शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब, शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 24 मधील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर गजानन क्लास N8 सेक्टर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पार पडले. शिवसेना महानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 24चे माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी प्रभागातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून निधी मिळविला आहे. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्यामुळे आणि प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 24मध्ये अनेक विकास कामे चालू आहेत. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर N8 सेक्टरमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन परिसरातील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या 15 वर्षापासून रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या मागणीला यश मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत
प्रवीण तिदमे यांचे आभार मानले. पर्यंत या सेक्टरमध्ये प्रभाग क्रमांक 24मध्ये कोणी लक्ष दिलेलं नाही, परंतु आत्ता आम्हाला ही गॅरंटी होती की हे येतील आणि काम पूर्ण करून जातील आणि आम्हाला त्यांना धन्यवाद द्यायचे. भर देते की त्यांनी आमचं काम जोराने आणि मनावर घेऊन स्वच्छ व्यवस्थित करताय, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन ही वेगवेगळी करून द्यावी आम्हाला. निवेदन ते सुद्धा सिद्धेश्वर मंदिर ते औदुंबर चौक असा जो काही रस्ता होता गेल्या 15 ते 20 वर्षाची लोकांची मागणी होती. कारण आपण बघू सिडकोतील सगळे घरं जे आहेत, घरं झाले आहेत खाली आणि रस्ते झाले आहेत वरती, म्हणजे अशी भयानक परिस्थिती होती. पण आता कॉन्क्रीट रस्ता करून आपण तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार आहोत. तसंच जे काही ताईंनी किंवा बाकी भाऊंनी वगैरे सगळ्यांनी सांगितलं ड्रेनेज लाईनचा विषय, तर आपण बघू आत्तापर्यंत 2 ते 2.5 कोटीच्या लाईन या पूर्ण प्रभाग 24मध्ये टाकून झाल्या आहेत. नवीन आपण काही आता लाईन मंजूर केलेलं आहे, त्यामध्ये मलनिस्सारांच्या जेवढ्या काही लाईन बाकी असतील ते कुठलाही प्रश्न मार्गी राहणार नाही, सगळे प्रश्न आपण मार्गी लावू. व यानंतर अजून भरपूरशा रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे उद्घाटन हे आपण लवकरच करणार आहोत. कारण आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे या सर्वांच्या सहकार्याने आत्तापर्यंत चांगला असं विकास कामं करण्यासाठी आपल्याला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहेत. व कुठल्या प्रभागात बघू आपण काम नाही, पण आपल्या प्रभागात रोज 8 दिवसांमध्ये 2 उद्घाटनं तरी आपण करत आहोत. तर या सगळ्या नागरिकांच्या आशीर्वादामुळे हे आपल्याला शक्य झालं आहे. तर मी इथे उपस्थित सर्व माता भगिनी असतील, सर्व ज्येष्ठगण असतील, सर्व सिद्धेश्वर मित्रमंडळाचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांचे आभार मानतो व महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच परिसरातील पुंडलिक चौधरी, रवी जाधव, अनिकेत भागवत, दुर्गेश चौधरी, संतोष निकम, दिनेश कडवे, पांडुरंग कडवे, संतोष खुड्डे, योगेश जाधव, संजय पाटील, शरद जाधव, प्रवीण बनकर, शिवाजी खैरे, संकेत भागवत, मंगला क्षीरसागर, शुभम पवार, महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टीम विजन न्यूज नाशिक. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी विजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत. माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने टोटली 2 वर्षांची शिक्षा, 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी ठोकली शिक्षा. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा. 1995 ते 97 काळात सरकारच्या मुख्यमंत्री 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचे कोकाटेंवर होता आरोप. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ पाटील यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी. ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षापूर्वी केस रजिस्टर झालेली आहे. त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते. माझं आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती. त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे. मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे. निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे. मी अजून वाचलेलं नाही. वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे धनंजय मुंडे असतील, आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेलं नाही. हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही. त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळ्यांचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले. पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते. उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे. आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे. विजन न्यूज नाजिम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी विजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये चाकू हल्ला. मुंब्र्यात राहणारा 19 वर्षीय शेख जिया हुसेन नावाच्या तरुणाने खिशातला चाकू काढून केला 3 प्रवाशांवरती हल्ला.
अक्षय वाघ, हेमंत काकरिया, राजेश चांगलानी अशी जखमी प्रवासीची नावे. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये घडली घटना. धक्का लागण्यावरून प्रवाशांशी झालेल्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या. किरण उंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली, GRP. दिनांक 18/2/2025 रोजी कल्याण ते दादर या सकाळी 9:47 फास्ट ट्रेनमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. तरी यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा मुंब्रा येथील राहणारा आहे व त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायचे होते. परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेनमध्ये सांगितले की ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातून चाकू काढून 3 प्रवासी अक्षय भाऊसाहेब वाघ, हेमंत कन्हैया कांकरिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे. तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत. औषधोपचार करून ते त्यांच्या घरी गेलेले आहेत. हा प्रकार ट्रेनमध्ये घडला आहे. हा प्रकार जो आहे हा चालू रनिंग ट्रेनमध्ये कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे. तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे. आरोपी अटक आहे. आता सध्या आरोपी जेल कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सखोल तपास सुरू आहे. विजन न्यूज, नाझीम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्हा न्यायालयीन सुनावणी प्रकरणावर सरकारी वकील पूनम घोडके यांच्या प्रतिक्रिया. नंबर 1 जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोकाटे, ह्या दोघांना शिक्षा सुनावण्यात आली. आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर 3 आणि 4 यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवरमध्ये केलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं. हे जे आहे ना मिस्टर विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती. हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते. त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2-2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे. ही तक्रार जी आहे ती 97 सालातली होती. इवन म्हणजे त्याच्या प्रायर टू 2 इयर्स म्हणजे 95 सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती. आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ॲडिशनल कलेक्टर होते ULC डिपार्टमेंटला, त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली होती. ह्याच्यात जो सरकारचा पुरावा होता ह्यांचा जो ऊस होता तो साखर कारखान्याला जात होता, त्या अनुषंगाने जे खतावणी रजिस्टर जे अकाउंट होतं मेंटेन केलं त्या अनुषंगाने आम्ही पुरावे रेकॉर्डवर आणलेले होते. तसं त्यांच्या वडिलांच्या नावाने जे आहे शेतजमीन वगैरे होती, यांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी पण होती, त्या अनुषंगाने पण जे 7-12 उतारे आहेत, जे 6च्या नोंदी आहेत, ट्रान्झॅक्शन एंट्रीज आहेत त्या पण आम्ही रेकॉर्डवर दाखल केलेल्या होत्या. म्हणजे हे दाखवण्यासाठी की ह्यांनी जे ॲफिडेविट दिलं होतं ते पण एका वकिलांच्या थ्रू केलं होतं की मी वकिली व्यवसाय करतो, माझ्याकडे कुठलंही घर नाही आहे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. आणि आफ्टर म्हणजे ड्यू एन्क्वायरी करूनच हे जे आहे पाटील ॲडिशनल कलेक्टर यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केलेली होती. मॅडम अटक केली होती? नाही, त्यांनी एन्क्वायरी केली होती आधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल केलेली होती. विजन न्यूज, नाझीम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने राज्यभर पुकारले काम बंद आंदोलन. विविध मागण्यांसह पदोन्नती मिळावी, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे अशी प्रमुख मागणी. सेवा ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती काढावी अशी संघटनेची आग्रही भूमिका. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतरही सामान्य प्रशासनाकडून आणि संबंधित प्रशासनाकडून पावले उचलली जात नसल्याचे फेडरेशनने केले आरोप. आज राज्यभरात 24 तास काम आंदोलन करणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळात आंदोलनाची दिशा तीव्र करण्याचा दिला इशारा. विशाल सोनार, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. परिचारिका एकजुटीचा विजय असो, परिचारिका एकजुटीचा विजय असो. नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनची आज आमचा जो संप आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननी पुकारलेला आहे 24 तासाचा. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की सेवा प्रवेश नियम हा आमचा खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले प्रलंबित आहे. त्या दुरुस्ती करून पण मंत्रालयात पडलेलं आहे. तो पुढे तुम्ही सरकावं आणि पदोन्नती जे आहे ते तुम्ही प्रवेश नवीन दुरुस्तीचं वाट न बघता तर आम्हाला सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी. महत्त्वाचे म्हणजे 2007 जे शेवटचं पाठ्यनिर्देशित हे पदाची पदोन्नती झालेली आहे ती आता तुम्ही आपलं सेवा ज्येष्ठते प्रमाणे ज्या BSc नर्सिंग झालेल्या आहे त्यांना तुम्ही हे पदोन्नती ताबडतोब मिळावी. आणि सहाय्यक अधिसेविका PHNI हे पद पण आपले सेवा ज्येष्ठतेनुसार भरावे. नंतर जे आपले 2021 जे अधिपरिचारिका पद सरळ सेवेरी पदाने भरलेलं आहे ते तुम्ही त्यांची हे परीक्षा न घेता ताबडतोब त्यांची सेवा नियमित करावी. आज 4 वर्ष झालेले आहेत. त्यांना त्या एकाच इन्क्रिमेंटवर जे लागलेले आहेत त्याच इन्क्रिमेंटवर आज ते पगार घेत आहेत. तर आमच्या जे अधिपरिचारिका हे पद जे सरळ सेवेने भरतात त्यांचं तुम्ही परीक्षा न घेता त्यांची सेवा नियमित करावी. नंतर आमचे ग्रामीण रुग्णालयाची जे इंचार्जची पदं आहेत ती पुनर्जीवित करावी. असे अनेक आहेत. तर आता पुढील आपले हे विशाल सोनार. मी राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन. आपण गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहोत. कोणत्याही विभागाचे जे प्रमोशन होतात त्याच्यासाठी सेवा प्रवेश नियम महत्त्वाचे असतात. माननीय मुख्यमंत्री यांनी 31/12/2024 रोजी 100 दिवसाचा कृती आराखडा आखलेला आहे आणि त्या आराखड्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सर्व विभागाचे जे काही पदोन्नती आहे त्या झाल्या पाहिजे. आमच्या ज्या काही परिचर्या संवर्गाच्या पदोन्नत्या आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गेल्या 18 वर्षापासून प्रलंबित आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी आपण संघटनेमार्फत बऱ्याच दिवसापासून लढा देत आहोत. आता 2021 साली सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र काढलेलं आहे. जर तुमच्याकडे सेवा प्रवेश नियम नसतील, प्रलंबित असतील किंवा त्याची प्रोसेस चालू असेल तर आपण जे काही पदोन्नतीचं GR आहे मार्गदर्शक सूचना त्याच्यानुसार पदोन्नती देऊ शकतो. तर मला तुमच्या माध्यमातून सरकारला फक्त एक विनंती करायची आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहे ते सर्व विभागांनी पाळले पाहिजे आणि आमच्या सर्व नर्सेसला तात्काळ पदोन्नती दिली पाहिजे. आपली मागणी पूर्ण न झाली आपण पुढचं काय? आम्ही कधीही रुग्णास वेठीस धरत नाही आणि आम्ही रुग्ण आमचा केंद्रबिंदू आहे त्याप्रमाणेच आम्ही सर्व करतो. पण या सरकारने आम्हाला ही एक आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे आणि आमची मागणी शासनापर्यंत तुम्ही पोहोचवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आमचं राज्यस्तरांचे जे सगळे पदाधिकारी आहे त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही पुढे बेमुदत संप देखील करू शकतो. विजन न्यूज, नाझीम शेख. शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी विजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताकद सत्यता दाखवण्याची. विजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ.
नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने आज नाशिक पूर्व विभागात काठेगल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील अनधिकृत बांधकामावर यशस्वीपणे कारवाई केली। ही कारवाई सकाळी 7 वाजेपासून सुरू करण्यात आली। येथील पिराला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात येत आहे। या कारवाईचा प्रारंभ येथील अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन करण्यात आला, ज्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखण्यात आला। नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर विभागीय अधिकारी व मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमने ही यशस्वी कारवाई केली। तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे व इतर पोलीस कर्मचारी कारवाई स्थळी उपस्थित होते। कारवाई दरम्यान काटेगल्ली परिसरात व शहरात इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते। या संदर्भात अतिक्रमण कारवाईनंतर शहर एक खतीब व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याने अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केले। यावेळी मनपाच्या 4 विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी, बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता हे एकत्रितपणे सहभागी झाले, ज्यामुळे या कारवाईचे नियोजन यशस्वी झाले। यापुढेही अनधिकृत बांधकामा पडण्याची मोहीम अशीच सुरू राहील, असे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितले। सातपूर व पंचवटी विभागातील अनधिकृत अतिक्रमित शेड लवकरच पडले जाईल, असेही झगडे यांनी सांगितले। उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं, की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकं जे आहे हे लावण्यात आलेलं आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की हा 2 समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल, हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील, तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला। तुम्ही म्हणालात की पूर्ण काम महापालिकेने केलेले, आता काय काम झाले, तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे। येऊन गेलेले होते, त्यांचं म्हणणं आहे की जो अतिकृत बांधकाम होतं गेटचं वगैरे ते काढलेलं, परंतु आतमधलं जे होतं बांधकाम दर्गा असेल किंवा काय, तर ते अधिकृत आहे असं त्यांचा दावा आहे। हे अधिकृत आहे, वक्फमधनं जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे, तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायच आहे आणि वक्फ बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची, हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे। या देशामध्ये वक्फ बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे। परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे, रात्रीच्या वेळेस देखील जाऊन आलेली आहे। नागरिकांच्या भावना तीव्र आहे। मी नागरिकांच्या सोबत इथे कशासाठी आला? मी नागरिकांच्या सोबतच रस्त्यावरती उतरलेली आहे। प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई पूर्णतः केलेली आहे। महापालिका प्रशासनाच्या ज्या जागा आहे नासिक के अंदर बहुत ज़्यादा माहौल ख़राब चल रहा है, उसके बारे में आपका क्या कहना है? दरगाह के बारे में जो है दरगाहों के ताल्लुक से जो है हमारी जो दरगाह है ना, इसके जो भी पेपर है लीगल पेपर उसको ये रखा जाए कानून के दायरे में और कानून से इसकी मदद दी जाए। जो वहाँ पर जो दीवार वगैरह तोड़े उसके बारे में कुछ आप, जो अफवाह फैली है नासिक के अंदर के बहुत ज़्यादा चल रहा है, उसके बारे में क्या कहना चाहिए? नहीं, दरगाह की दीवारें तो अभी वैसी महफूज हैं और अभी हम लोग अंदर भी जाकर आए, दरगाह की जो ये है वही महफूज है। कुछ अनधिकृत बांधकाम था कहलाया जा रहा है कि पता चल रहा है, तो वही तोड़े हैं या कुछ रियल में अनधिकृत था या नहीं था? दूसरा नहीं, ऐसा कुछ नहीं। महफूज है भाई। शहर के लोगों को क्या आह्वान करना चाहते हैं? शहर के लोगों को हम यही आह्वान देंगे कि भाई हम अमान बिल्कुल कायम रखा जाए, कोई अफवाह पे बिल्कुल ध्यान न रखा। टीम विजन न्यूज़ नाशिक।